श्लोक 1. करुणेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या व ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन, म्हणजे उन्मादाचा, मदाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. श्लोक 2. अर्जुना, अरे या विषम अशा स्थळी तुझ्यामध्ये हे अज्ञान कसे निर्माण झाले? येथे विषम स्थळ म्हणजे त्याच्यासारखे दुसरे कोणतेही स्थळ या पृथ्वीतलावर नाही असे. ज्या स्थळावर लौकिक गोष्टीचा विचार केला जात नाही, पारलौकिक हेच ज्याचे लक्ष आहे, अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कोठून निर्माण झाले? तुम्ही म्हणाल सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान कोठून असणार? सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणे किंवा प्राणांचीही तमा न बाळगणे हे काय अज्ञानाचे द्योतक आहे? यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, हो, ते अज्ञानच आहे. कारण अशा प्रकारचे आचरण आजपर्यंत कोणत्याही महानुभावाने केलेले नाही. या आचरणाने, या कृतीने स्वर्गही मिळणार नाही व कीर्तीही मिळणार नाही. जो सन्मार्ग सोडित नाही, जो सन्मार्गावर दृढपणे उभा आहे, त्याला श्रेष्ठ समजले जाते. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, मरायला सिद्ध होणे हे जर अज्ञान नसते, तर अनेक महापुरुष त्याच मार्गाने गेले असते. जर कुलधर्म हे परम सत्य असते तर कल्याणकारी मार्गाकडे व स्वर्गाकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरला असता. पण तो तसा ठरला नाही. या मार्गाच्या आचरणाने कीर्तीही प्राप्त होत नाही. जेव्हा मीरा भगवंताचे भजन करू लागली तेव्हा, लोक कहे मीरा भई बावरी, सास कहे कुलनाशी रे, लोकांनी तिची बावरी म्हणून निंदा केली. सासूने कुलकलंकिनी म्हटले. परंतु ज्या परिवाराच्या व कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकुळ झाली होती त्या सासूला आज जग जाणत नाही. तिला विसरून गेले आहे, पण मीराबाईला आज अखिल विश्व जाणत आहे. अशाच प्रकारे येथे अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकुळ झालेला आहे. मग ज्या कृत्याने कीर्ती प्राप्त होत नाही, जे कृत्य कल्याणकारक नसते व ज्या कृत्याचे आचरण कोणत्याही महानुभावाने केलेले नाही ते कृत्य अज्ञानमूलकच नव्हे का? श्लोक 3. अरे अर्जुना, तू असे नामक बनू नकोस. येथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तू असा नामक बनू नकोस. अर्जुन खरोखर नामक पौरुषहीन होता का? वास्तविक जे पौरुषविहीन आहेत त्यांना नपुसंक म्हटले जाते. त्या दृष्टीने अर्जुन नार्मद किंवा दुबळा नव्हता, तो तर महापराक्रमी होता. अर्जुनाची गोष्ट सोडली तरी प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार पुरुषार्थ करीत असतो. शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून एक प्रकारे पुरुषार्थच करीत असतो. कोणी चांगला व्यापार करण्यात पुरुषार्थ समजतो, कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यात पुरुषार्थ समजतो. अर्थात आयुष्यभर असा पुरुषार्थ करूनही शेवटी मनुष्याला रिकाम्या हातानेच जावे लागते. याचाच अर्थ असा की हा खरा पुरुषार्थ नव्हे. आत्मदर्शन हा खरा पुरुषार्थ आहे. गार्गीने याज्ञवल्क्याला म्हटले आहे. श्लोक 4. अंहकाराचे दमन करणाऱ्या हे मधुसूदना, जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत अशा पितामह भीष्मांवर आणि गुरु द्रोणाचार्यावर या युद्धात बाणांनी मी उलट प्रहार कसा करू? हे शत्रुनाशना, मला हे शक्य होणार नाही. द्रोणाचार्य हे द्वैताचे प्रतीक आहेत. आम्ही वेगळे आहोत, परमेश्वर वेगळा आहे. द्वैताची ही जाणीवच परमेश्वर प्राप्तीच्या प्रेरणेचा प्रारंभिक स्रोत आहे, आणि हेच तर द्रोणाचार्यांचे गुरुत्व आहे. तर भीष्म हे ब्रह्मभ्रांतीचे प्रतीक आहे. जोपर्यंत मनावर या भ्रांतीचा कब्जा असतो तोपर्यंत मुले, कुटुंब, नातेवाईक हे सर्व आपले वाटतात. या आपुलकीचे, आसक्तीचे माध्यम आहे भ्रम. व मग हृदयस्थ आत्मा त्यांनाच पूज्य समजून त्यांच्या मोहात गुरफटतो व म्हणू लागतो, हे माझे आजोबा आहेत, हे कुलगुरू आहेत. परंतु जेव्हा साधकाची साधना परिपूर्ण होते तेव्हा गुरु न चेला पुरू शकेला. श्लोक 5. माझ्या परमपूज्य व श्रेष्ठ गुरुवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. येथे भिक्षा याचा अर्थ उदर भरण्यासाठी भीक मागणे असा नाही, परंतु सज्जनांची, सत्पुरुषांची सेवा करून त्यांच्याकडून अक्षय सुखाची, कल्याणाची याचना करणे असा त्याचा अर्थ आहे. अन्न बहमेती व्यजनात, तैत्तिरीय 3:2-1. अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे. त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी तृप्त होत असतो. कधीही तो अतृप्त राहत नाही. महात्म्यांची, महापुरुषांची सेवा करून व त्यांच्याकडून कल्याणप्राप्तीची याचना करून त्याद्वारे हळूहळू ब्रह्मामृताची प्राप्ती तर व्हावी, आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये ही अर्जुनाच्या भिक्षांनाची इच्छा आहे. या जगात असेच लोक जास्त असतात. त्यांची अशी इच्छा असते की कौटुंबिक स्नेह संबंध तर तुटू नये पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी. परंतु ज्यांचे संस्कार श्रेष्ठ आहेत, ज्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या रक्तात क्षत्रियाचे तेज खेळत आहे अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षांनाचे हे विधान लागू पडत नाही. जे स्वतः निष्क्रिय राहून फक्त याचना करतात ती भिक्षा होय, ते भिक्षान होय.
गौतम बुद्धांनी सुद्धा भिक्षू संप्रदाय असूनही मज्जिम निकायामधील धम्मदायात सुत्तामध्ये 1:2-3 या भिक्षांनाला आमिष एक प्रकारची लाच समजून ते त्याज्य मानले आहे. अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्णा, आमच्या या गुरुजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेले असतील. अर्जुनाला कदाचित असे वाटत असावे की हे महापाप करण्यापेक्षा भजन पूजनाने भौतिक सुखाची मात्रा अधिक वाढेल, कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरे काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थयोग आणि कामभोगच ना. म्हणून तो पुन्हा म्हणतो, श्लोक 7, आम्हाला ऐश्वर्यभोग मिळेल हे देखील कुठे निश्चित आहे? आणि आम्ही जे समजत होतो ते सर्व अज्ञान होते हे सिद्ध झाल्यामुळे आता आम्ही काय करणे श्रेयस्कर आहे हेही आम्हाला समजेनासे झाले आहे. शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या पुढे उभे आहेत, पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही. अज्ञानरूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार? नंतर अर्जुनाला वाटले आपण जे म्हणत आहोत, सांगत आहोत तेही अज्ञान असेल तर? म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे.